म्हटलं इथून मला. आज जसं तुम्ही आज बसलेले आहे तसंच मी पण असंच कार्यक्रम ऐकला होता, अटेंड केला होता. आज तुम्ही बसले. मला हा बिझनेस आहे ना माझ्या अननोन आहे, नातेवाईक नाही, रिलेटिव्ह नाही, कोणीच नाही. आज प्रत्येकाला तसं आणलेलं असेल पण मला तसं नव्हतं. माझ्यासाठी अननोन होत्या मॅडम, ज्या मॅडम आज त्यांच्यामुळे आज मी तुमच्या समोर स्टेजवर उभी आहे. माझ्या ग्रेट अँड ग्रेट गुरु मिनल कुलकर्णी मॅडम यांना मी पण प्रथम वंदन करते. आज मॅडम स्टेजवर होस्टिंग वगैरे करताय, खूप छान वाटतंय. आज माझं शिक्षण हे फक्त 12वी झालेलं मित्र मैत्रिणींनो. आज 12वी शिक्षण झालेलं आहे. जेव्हा बिझनेसला सुरुवात करायची होती प्रत्येक लेडीजला प्रॉब्लेम कुठून येतो? घरातून. तसंच मला पण घरातून येत होता. कारण जे मिस्टर होते हे ते सर्व्हिस करतात. कारण तुम्हाला हसायसाठी पण हा मिस पंच मारला, बघू किती काही सिरियसली झालेलं आहे ना. त्याच्यामुळं जे मिस्टर आहे सर्व्हिस करतात, त्यांचं इन्कम 47,000 रुपये होतं. प्रचंड इगो ॲटिट्यूडपणा होता. आज ती मला म्हणत होती तू हा बिझनेस करू नको, काही नसतं, असं नसतं, काही नाही, करू नको. भरपूर प्रॉब्लेम आला. फक्त मिनल मॅडमने मला एक स्वप्न दाखवलं. म्हणे मॅडम तुम्ही इथं जर आले ना तुमचे स्वप्न पूर्ण होतील, तुम्हाला पैसा पण भेटेल, इन्कम पण येईल, तुमची अचिव्हमेंट होईल, तुम्हाला विमानात बसायला भेटेल, तुम्हाला गाडी भेटेल. मॅडम सांगत होत्या, मी फक्त ऐकत होते आणि मनातल्या मनात होते मॅडम हे सगळं खोटं आहे. विश्वास बसत नव्हता. आज असे भरपूर असतील त्यांचा विश्वास बसत नाही, पण मला सांगितलं होतं, मी एक ट्रस्ट ठेवला, विश्वास ठेवला आणि मॅडमनी प्रत्येक गोष्ट जी सांगितली ना ती फॉलो केली. मित्रांनो मैत्रिणींनो, जेव्हा पहिलं पेमेंट आलं ना मला 440 आलं, तेव्हा घरातले काय म्हणले असतील, जिरली का तुझी? हो म्हणे जिरली का तुझी? मिस्टर करा 47,000 रुपये इन्कम होतं, नाही म्हणत होते, त्यांच्या विरोधात जाऊन केलं ना. जेव्हा इन्कम आला 440, मॅडमने सांगितलं एक ट्रस्ट ठेवला, विश्वास ठेवला, करत गेले. दुसऱ्या महिन्याचं इन्कम 13,000, 24,000, 36,000, 43,000, 83,000 आणि आत्ता मागचं पेआउट आहे 2,64,000. मैत्रिणींनो, मॅडमनी सांगितलं होतं मॅडम तुमच्या इथून स्वप्न पूर्ण होणार, तुम्ही 2 व्हीलर घेणार, 4 व्हीलर घेणार, तुम्हाला विमानात पण बसायला भेटल. आज भरपूर लेडीजनी सांगितलं ना संभाजीनगरच्या, आम्ही बाय प्लेन विमानामध्ये पहिल्यांदा बसलो. खरंच ह्या बिझनेसची ताकद अशी आहे, ही 12वी झालेली लेडीज करू शकते ना, इथं बसलेली प्रत्येक लेडीज हे करू शकते. जेव्हा ह्या बिझनेस मधून पहिले झालं 2 व्हीलर झाली. मित्रांनो मैत्रिणींनो, आज बाहेर पार्किंग मध्ये 4 व्हीलर पण उभी आहे. फक्त एक ट्रस्ट ठेवला, विश्वास ठेवला आणि करत गेले तर येत गेलं इन्कम. आज मॅडमनी सांगितलं मॅडम तुम्हाला ह्या बिझनेस मधून इन्कम पण येईल आणि विमानात पण बसायला भेटेल. ह्या बिझनेस मधून आउट ऑफ कंट्रीज मलेशिया पण जाऊन आले. आता पुढच्या महिन्यात सिंगापूर आहे आणि कालच आम्ही गोव्यावरून पण जाऊन आलो बाय प्लेन. ज्यांनी हा बिझनेस दाखवलाय ना, एक ट्रस्ट ठेवा, विश्वास ठेवा. आज मिनल मॅडमला मी देव नाही पण देवापेक्षा पण कमी मानत नाही, कारण आज त्यांच्यामुळं आतापर्यंत जवळजवळ 60 लाख क्रॉस इन्कम माझ्या अकाउंटवरती आलेले आहे. आज जे मिस्टर मला विरोध करत होते ना हा बिझनेस करू नको, आज प्रत्येक लेडीज साठी आहे. जे मिस्टर मला म्हणत होते ना तू हा बिझनेस करू नको, आज त्याच मिस्टरनी 1 वर्ष झालं कम्प्लीट रिझाईन दिला आणि माझ्यासोबत काम करते. हजबंड वाईफ दोघं पण ह्या बिझनेस मध्ये काम करतात. जर लेडीजनी ठरवलं ना ती काही पण